चायनीज फूड स्टॉल्स एफडीएच्या रडार. धडक कारवाई केली. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या या कारवायांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल आणि आस्थापनांचे परवानेही काही ठिकाणी रद्द झाले. हॉटेल्स, अन्न भेसळखोर आणि औषध माफियांच्या विरोधातील कारवाईनंतर आता मुंडेंच्या रडारवर चायनीज फूड स्टॉल्स येण्याची शक्यता आहे. तसे संकेत त्यांनी पुण्यातील एका मुलाखती दरम्यान दिले. मुंडे नेमकं काय म्हणाले ते पाहू. पुणे विद्यापीठामध्ये आता एफडी आहे म्हणून सांगायला हरकत नाही. तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या. पाषाण रोडलाच ना बहुतेक, किंवा बापट रोडला, दोन्हीपैकी. पाषाण रोडच्या बाजूनं येस तिथे येस. मी असा आता विचार करा जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सशी अभ्यास केला होता. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात चायनीज फूडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. शहरांमध्ये रस्त्यावर चायनीज गाड्यांची चलती आहे. चायनीज फूडमधील काही घटक आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. चायनीज फूड खाल्ल्यामुळे त्रास होत नाही. बऱ्याच हॉटेलमध्ये चायनीज फूडमध्ये जे पदार्थ वापरले जातात त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आरोग्याला त्रास होतो. तर असं पण रिपोर्टेड आहे की काही लोकांना त्याच्यामुळे स्टमकचा कॅन्सर सुद्धा झालेला आहे. तसेच चायनीज फूड खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळा लोकांना ॲलर्जी रिॲक्शन सुद्धा आलेले आहे. तर आपण चायनीज फूड खायचं की नाही? आपण चायनीज फूड खाऊ शकतो, फक्त चांगल्या ठिकाणी खा, ब्रँडेड रेस्टॉरंटमध्येच खा. खरं तर चायनीज खाणं आता इतकं लोकप्रिय झालंय की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण आवडीने खातात. मात्र आता एफडीए या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचं पालन होतं आहे की नाही याची पाहणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील चायनीज फूड विक्रेत्यांचे धाबे जाणले. त्यामुळे आगामी काळात मुंडे चायनीज खाद्यपदार्थांवरची पहिली धाड कुठे टाकतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. साक्षी यादवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.